नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काही वेळेला असे होते की स्वामींच्या कृपेने आयुष्यात सगळे ठीक झाले होते, पण अचानक पुन्हा संकट येते. सगळे सुरळीत चालू होते, कामे जमत होती, मन शांत होते आणि मग काहीतरी असे घडले की सगळे कोलमडले. आपल्यापैकी अनेकांनी हे अनुभवले असेल की कधी आरोग्य ठीक असते, कधी नाती जुळतात, कधी कामामध्ये यश मिळते, पण काही काळानंतर अचानक पुन्हा एखादे संकट येते. मग मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी माझ्यासोबत आहेत की नाही. खरे तर संकट येणे म्हणजे कृपा संपली असे नसते, तर कधीकधी ती संकटे म्हणजे स्वामींची सगळ्यात मोठी कृपा असते. ते आपल्याला शिक्षा देत नाहीत, तर शिकवतात. आपले मन, आपला विश्वास, आपली श्रद्धा अधिक मजबूत करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की स्वामींच्या कृपेने सगळे ठीक झाले तरीही पुन्हा अडचणी का येतात. स्वामींची कृपा म्हणजे नेहमी सुख नसते. आपल्याला वाटते की स्वामींची कृपा म्हणजे सगळे छान होणे, यश मिळणे, आयुष्य सुखात जाणे. पण खरे पाहिले तर कृपा नेहमी सुखाच्या रूपातच येते असे नसते. कधी ती चांगल्या अनुभवासारखी असते, तर कधी ती कठीण प्रसंगाच्या रूपात येते. स्वामींची कृपा आपल्याला कधी आनंद देते, तर कधी ती दुःखातून आपल्याला जागे करते. एखादे काम आपण हाती घेतो आणि ते अचानक बिघडते. नंतर समजते की त्या कामामध्ये मोठे नुकसान झाले असते. तेव्हा जाणवते की स्वामींनी वेळेवर थांबवले. एखादा माणूस अचानक आयुष्यातून दूर जातो. आपल्याला दुःख होते, पण नंतर लक्षात येते की त्याचे मन वाईट होते. तेव्हा कळते की स्वामींनी चुकीचे नाते संपवले. जेव्हा सगळे ठीक चाललेले असते तेव्हा आपण म्हणतो की स्वामींची कृपा आहे, पण जेव्हा अचानक संकट येते तेव्हा वाटते की आता ती कृपा संपली. पण खरे म्हणजे ती संकटे म्हणजे स्वामींची नवीन कृपा असते, जी आपल्याला काही शिकवते आणि मजबूत बनवते. आपले कल्याण हे स्वामींचे एकच ध्येय असते. त्यासाठी कधीकधी संकटे हेच माध्यम असतात. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा ती वेळसुद्धा स्वामींच्या कृपेचीच असते. स्वामींच्या कृपेने संकटे थांबत नाहीत, तर ती हलकी होतात. स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यात कधी संकटे येणार नाहीत असे नाही, कारण संकटे ही आपल्या कर्मांची फळे असतात, जी टाळता येत नाही. पण स्वामी त्यांचा भार हलका करतात. मोठा अपघात होणार होता, पण छोट्या धक्क्याने थांबतो. एखादे मोठे नुकसान होणार होते, पण स्वामी आपल्याला केवळ छोट्या इशाऱ्यातूनच शिकवतात. आपण फक्त धक्का पाहतो, पण मोठा अपघात टळला हे आपल्याला दिसतच नाही. आपली नजर फक्त दुःखावर जाते, स्वामींच्या कृपेवर नाही. स्वामी संकटे पूर्णपणे थांबवत नाहीत. ते आपली वेदना कमी करतात आणि मनाला सामर्थ्य देतात. स्वामींची कृपा म्हणजे संरक्षण कवच आहे, जे आपल्याला वाचवते, पण अनुभव देणे थांबवत नाही. कारण त्याच अनुभवातून आपण वाढतो, शिकतो आणि स्वामींच्या अधिक जवळ जातो. म्हणूनच लक्षात ठेवावे की स्वामींची कृपा म्हणजे आयुष्यभर आता सुखच येईल असे नाही, तर संकटे जरी आली तरी त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी असेल. संकटे म्हणजे आपल्या कर्मांची फळे असतात. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक घटना, चांगली किंवा वाईट असो, आपल्या भूतकाळातील कर्मांचीच फळे असतात. कधी आपण केलेल्या चांगल्या कर्मांमुळे आनंद मिळतो, तर कधी जुन्या चुकीच्या कर्मांचे ओझे संकटाच्या रूपात समोर येते. स्वामी संकट पूर्णपणे हटवत नाहीत, पण ते हलके करतात आणि आपल्याला ते सहन करण्याची ताकद देतात. संकट येणे म्हणजे शिक्षा नाही, तर आपले शुद्धीकरण आहे. जे कर्म भविष्यात मोठे दुःख देणार होते, ते स्वामी कृपेने आज छोट्या स्वरूपात संपते. म्हणून संकट आले की घाबरू नये, कारण स्वामी आपले जुने ओझे मिटवत आहेत आणि आपल्याला मोकळे करत आहेत. जेव्हा स्वामी कृपेने सगळे ठीक होते तेव्हा जुन्या कर्माचे ओझे हलके झालेले असते. पण जेव्हा पुन्हा संकट येते तेव्हा समजून घ्यावे की आता उरलेले कर्मफळ संपत आहे. ही शिक्षा नसते, तर कृपाच असते, जी आपल्याला पूर्णपणे मोकळे करते. संकटे म्हणजे फक्त कर्मफळेच नाही, तर शिकण्याचेही माध्यम असते. आपल्याला वाटते की संकट म्हणजे शिक्षा, पण खरे तर संकट हे स्वामींचे शिक्षण देण्याचे माध्यम असते. जेव्हा आयुष्यात सगळे सुरळीत चालते तेव्हा आपण शिकत नाही, विचार करत नाही आणि स्वामींचे स्मरणही कमी होते. पण जेव्हा पुन्हा संकट येते तेव्हा आपण पुन्हा हात जोडतो, पुन्हा त्यांच्याकडे वळतो आणि आतल्या आवाजाला ऐकतो. आपण थांबून परिस्थितीचा विचार करतो. म्हणूनच काही वेळेला स्वामी शांत राहतात आणि त्या शांततेमध्येच आपण घडत असतो. प्रत्येक प्रसंग हा आपल्यासाठी धडा असतो, जो आपल्याला कधी संयम शिकवतो, कधी श्रद्धा, तर कधी नम्रता, तर कधी आपला आत्मविश्वास वाढवतो. म्हणूनच प्रत्येक संकट हा एक अदृश्य आशीर्वाद असतो, जो शेवटी आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवतो. स्वामींना कधीही का असे विचारू नका, तर ते त्या प्रसंगातून काय शिकवत आहेत ते पाहावे. कधी असे होते की सगळे सुरळीत चाललेले असते, कामे जमत असतात, मन शांत असते
आपण म्हणतो की स्वामींची कृपा आहे, पण काही काळानंतर अचानक संकट येते आणि आपण विचारतो की हे का झाले. पण खरे म्हणजे का असे विचारण्यात अर्थच नसतो. प्रश्न असा असावा की स्वामी मला या प्रसंगातून काय शिकवत आहेत. कदाचित ते आपल्याला संयम, श्रद्धा, स्वतःवर विश्वास ठेवणे किंवा आत्मपरीक्षण करण्यास सांगत असतात. स्वामी प्रत्येक अनुभवातून शिकवतात, कधी गोड पद्धतीने तर कधी कठीण मार्गाने. म्हणून संकट आले की तक्रार करू नये, कारण त्यावेळेलाही स्वामी शिकवण्यासाठीच जवळ असतात. काही वेळा संकट येणे म्हणजे आपल्या विश्वासाची परीक्षाही असते. संकट आले म्हणजे स्वामींनी पाठ फिरवली असे नसते, तर ते आपला विश्वास तपासत असतात. श्रद्धा ही सोयीवर टिकत नाही, तर ती विश्वासावर टिकते आणि म्हणूनच आपली श्रद्धा घट्ट करण्यासाठी संकटे येतात. म्हणूनच काही वेळा असे होते की काही काळ अगदी सगळे छान चाललेले असते, पण अचानक काहीतरी बिघडते, संकटे येतात. तेव्हा वाटते की स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाही, पण खरे म्हणजे ही आपल्या विश्वासाची परीक्षा असते. अशा वेळेला स्वामी थोडे शांत राहतात, कारण त्यांना पाहिजे असते की आपण संकटातही त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवतो का. म्हणूनच संकट आले की घाबरू नये. ही कृपा संपल्याची नाही, तर आपल्या स्वामींवरचा विश्वास सिद्ध करण्याची वेळ असते. संकटानंतरच स्वामींची कृपा आपल्याला अधिक जाणवते. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात, पण आपण त्यांना खऱ्या अर्थाने ओळखतो जेव्हा आपण संकटातून बाहेर येतो. संकट संपल्यावर जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत होते. जिथे हरवल्यासारखे वाटले होते, तिथे स्वामींनी आपल्याला धरून ठेवले होते. संकट जाते, पण त्या अनुभवातून मिळालेली श्रद्धा कायम राहते. म्हणूनच संकट गेल्यावर आपण अधिक नम्र आणि कृतज्ञ होतो, कारण तेव्हा आपल्याला समजते की स्वामींची कृपा कधीच थांबत नाही. स्वामींच्या कृपेने आयुष्यात सगळे ठीक झाले आणि पुन्हा संकट आले की आपल्याला थोडे विचित्र वाटते, पण खरे म्हणजे हा जीवनाचा भाग असतो. स्वामींची कृपा म्हणजे नेहमी सुख मिळणे असे नसते, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य दिशा देणे असते. संकटे आली म्हणजे कृपा संपली असे नसते, तर स्वामी आपल्याला काही शिकवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी अजून जवळ आले असतात. ते आपल्याला शिक्षा देत नाहीत, तर आपल्याला घडवतात आणि आपली श्रद्धा, संयम आणि विश्वास वाढवतात. स्वामी संकटे हलकी करून आपले रक्षण करतात. म्हणूनच संकटातही शांत राहावे, कारण स्वामी कधीही दूर जात नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या कृपेने सगळे ठीक झाले, तरीही पुन्हा अडचणी का येतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.